नमस्कार, आपले सगळ्यांचे स्वागत. मित्रांनो, जुनी पेन्शन योजना निवृत्तीचे वय 60 वर्ष याबाबत सुबोध कुमार समितीचा अहवाल आलेला आहे. सुबोध कुमार समितीने एक नवीन गणित मांडलेले आहे. आजची मोठी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहोत. तर मित्रांनो, सविस्तर अपडेट समजून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून. त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच हे महत्त्वपूर्ण बातमी आपल्या मित्रपरिवाराला शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, जुनी पेन्शन लागू करण्यापूर्वीच कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय 60 करावे. त्यांची किमान 33 वर्ष सेवा व्हावी. अंशदान पेन्शनचा शासनाचा 14% हिस्सा, कर्मचाऱ्यांचे 10% यातून जमा होणारी रक्कम व पूर्वीचा जमा फंड स्वतंत्र संस्थेमार्फत गुंतवून चांगला परतावा मिळवता येईल. त्यातून कर्मचाऱ्यांना पेन्शन देता येऊ शकते असा पर्याय सुबोध कुमार समितीने अहवालात दिल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितलेले आहे. जुन्या पेन्शन योजनेत एक निश्चित हमी आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला त्याच्या अंतिम वेतनाच्या 50% रक्कम पेन्शन म्हणून मिळतो. परंतु नव्या पेन्शनमध्ये निवृत्तीनंतर अंतिम वेतनाच्या पेन्शनशी काही संबंध नाही. कर्मचारी नियुक्त झाल्यापासून शासन 14% पेन्शन अंशदान रक्कम आधीच जमा करते आणि ती रक्कम शेअर मार्केटमध्ये गुंतवते. दुसरीकडे कर्मचाऱ्यांच्या वेतनातूनही 10% रक्कम कपात केली जाते. समितीने जुन्या नवीन पेन्शनमधील तफावतीचा लेखाजोखा मांडून जुनी पेन्शन लागू केल्यास 2060 पर्यंत तिजोरीवर किती बोजा पडेल याचे गणितही मांडलेले आहे. तत्पूर्वी शासनाने पेन्शन अंशदानाचा हिस्सा 10%वरून 6-7 वर्षापूर्वी 14% केला आहे. त्या फरकाची रक्कम दरवर्षी साधारणतः 3,500 कोटीपर्यंत असून ती रक्कम शासनाला द्यावी लागेल. पूर्वीच्या जमा फंडासोबत एकत्रित रक्कम गुंतविल्यास त्यातून चांगला परतावा मिळू शकतो. त्यामुळे शासनाच्या तिजोरीवरही मोठा भार पडणार नाही अशी समितीने अहवालात म्हटल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. वित्त विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या संदर्भात बोलण्यास नकार दिला. जुन्या पेन्शन संदर्भातील राज्य सरकारच्या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे. मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत धन्यवाद.